हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू कॉमर्स गुरु SSC. आपण कन्सेप्ट ऑफ द डेमध्ये 2-3 कन्सेप्ट बघितल्या होत्या. पहिली कॅपिटल एक्सपेंडिचर आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर बघितलं, लायबिलिटीज आणि असेट्स बघितल्या होत्या, डेटर्स क्रेडिटर्स बघितल्या होत्या. जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसतील तर एकदा बघून घ्या, म्हणजे तुमच्या बेसिक गोष्टी क्लिअर होऊन जातील. त्याच पद्धतीने आज आपण बघणार आहोत ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस. ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉसमध्ये नेमका काय फरक आहे आणि नेमकं यांचं काय केलं जातं. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले ट्रेडिंग अकाउंट बघू. ट्रेडिंग अकाउंट इज अन अकाउंट विच गिव्स द ओव्हरऑल प्रिव्ह्यू ऑफ ऑल ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज. ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी म्हणजे अशा ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी जिथे तुम्ही खरेदी विक्रीचे व्यवहार करतात. म्हणजे कुठून तरी कच्चा माल खरेदी करून आणतात, त्याचा पक्का मालात रूपांतर करतात आणि ती जी काही प्रोसेस करण्यासाठी तुमचा काही खर्च लागतात ते खर्च तुम्ही ट्रेडिंग अकाउंटला दाखवत असतात. किंवा मग इथं मॅन्युफॅक्चरिंग येऊ शकतं, त्याचबरोबर तुम्ही सर्व्हिस पण प्रोव्हाइड करू शकतात. म्हणजे एखादा व्यक्ती कुठून तरी होलसेलमध्ये माल विकत आणतो आणि रिटेलमध्ये विकतो, तोसुद्धा अकाउंट ट्रेडिंगमध्ये मेंटेन करू शकतो. म्हणजे तो ट्रेडर झाला. म्हणजे जस्ट लाईक अ ट्रेडर. म्हणजे ट्रेडिंगच्या ह्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत याच्यात आपण एक्सपेन्सेस आणि लॉसेस दाखवण्याचं काम करतो. पण त्या ज्या एक्सपेन्सेस अँड लॉसेस असतील ते फक्त आपल्या मालाच्या रिलेटेड असतील. म्हणजे खरेदी करण्यासाठी लागलेला खर्च, तो माल मेंटेन करण्यासाठी लागलेला खर्च किंवा तो विक्री करण्यासाठी लागलेला खर्च, हे सगळ्या प्रकारचे खर्च आपण ट्रेडिंग अकाउंटला दाखवत असतो. आणि जो काही आपण तो माल विकणार, ते माल विकणार आणि खरेदी करणार, त्या दोन्ही गोष्टीसुद्धा आपल्याला ट्रेडिंग अकाउंटमध्ये दाखवाव्या लागतात. ट्रेडिंग अकाउंटमध्ये सगळ्या प्रकारचे डायरेक्ट एक्सपेन्सेस येतात. म्हणजे हे वेजेस आले, फ्रेट झाले, कॅरेज इनवर्ड झालं, कोल झालं, गॅस झालं, फॉर एक्झाम्पल मॅन्युफॅक्चरिंग ऑर एनी अदर एक्सपेन्सेस टू रिलेटेड टू डायरेक्ट एक्सपेन्सेस फॉर द मॅन्युफॅक्चरिंग ऑर ट्रेडिंग. मग परचेसच्या रिलेटेड काही खर्च असतील, मॅन्युफॅक्चरिंगच्या रिलेटेड काही खर्च असतील, तर ते सगळ्या प्रकारचे डायरेक्ट एक्सपेन्सेस ट्रेडिंग अकाउंटला शो केले जातात. आणि यांची लिहिण्याची पद्धत ही ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला असते. मग तिथून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आपण क्लोजिंग स्टॉक दाखवत असतो, वर्षभरातनं शिल्लक असलेला माल आणि आपण केलेला सेल्स याची टोटल मायनस डेबिट साईडतून केलेले आपलेले खर्च. मग त्याच्यातनं जो गॅप निघेल त्याला आपण प्रॉफिट म्हणतो, त्याला ग्रॉस प्रॉफिट म्हटलं जातं. आणि ग्रॉस प्रॉफिट हा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर केला जातो. म्हणजे ट्रेडिंग अकाउंट हे बनवलं तर ते फायनल अकाउंट नसणार. ट्रेडिंग अकाउंटवरनं तुम्हाला प्रिपेअर करावं लागेल प्रॉफिट अँड लॉस. मग इथं तुम्हाला लॉस पण येऊ शकतो. जर समजा इथं लॉस आला तर तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ट्रान्सफर केला जातो. आणि ट्रेडिंग अकाउंट इज ऑल्सो ॲज अ नॉमिनल अकाउंट. आय होप ट्रेडिंग अकाउंट समजलं असेल तुम्हाला. त्यानंतर येतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे अशा प्रकारचं अकाउंट असतं जिथं तुमचे सगळे बिझनेसच्या रिलेटेड वर्किंग केले जातात. आणि हे वर्किंग करताना तुम्हाला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मोजले जातात. म्हणजे सपोज एखादी मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचा फॅक्टरी वेगळी असते आणि सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी तिचे ऑफिशियल वर्क वेगळ्या साईडला असतात. मग तिथं जे कामं केली जातात आणि ते कामं करण्यासाठी लागणारा जो काही खर्च असतो त्याला आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतो. इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये सॅलरी येते, तुमचे कन्व्हिनियन्स चार्जेस येतात, ट्रॅव्हलिंग वगैरे एक्सपेन्सेस येतात, तुमच्याकडे ज्या बिझनेसमध्ये असलेल्या आसेट असतील त्या आसेटवर चार्ज केलेलं डेप्रिसिएशन असेल ते सुद्धा आपण प्रॉफिट अँड लॉसला दाखवतो. कुठल्या प्रकारचं लोन घेतलं असेल तर त्या लोनवर जे इंटरेस्ट दिलेलं असेल तर ते इंटरेस्टसुद्धा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला दाखवतो. त्याच पद्धतीने इथे इनडायरेक्ट इन्कमसुद्धा दाखवता येतात. मग इनडायरेक्ट इन्कम कोणते असतात, जे तुम्हाला नकळत मिळालेले असतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादी इन्व्हेस्टमेंट केलेली असेल, त्या इन्व्हेस्टमेंट मिळालेलं इंटरेस्ट असेल, एखाद्या कंपनीचे शेअर्स विकत घेतले असतील त्या शेअर्सवर मिळालेला डिव्हिडंड असेल, म्हणजे एक्सेट्रा. तुमची कुठलीही सेविंग असेल त्याच्यावर अनएक्सपेक्टेड इन्कम मिळाला असेल तर तो आपण प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला दाखवतो. आणि डेबिटला आपल्या सगळ्या प्रकारचे एक्सपेन्सेस येतात. तर मग इथं या एक्सपेन्सेस आणि इन्कम मायनस एक्सपेन्सेस केले तर आपल्याला नेट प्रॉफिट मिळत असतो. आणि एक्सपेन्सेस मायनस इन्कम केले तर नेट लॉस मिळतो. प्रॉफिट अँड लॉस ऑल्सो ॲज अ नॉमिनल अकाउंट. आणि इथला जो गॅप निघतो, नेट प्रॉफिट असेल किंवा नेट लॉस, हा कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर केला जातो. कॅपिटल अकाउंट आपण बॅलन्स शीटला लिहितो, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. मग तिथे आपला पार्टनर असेल, प्रोप्रायटर असेल, शेअर होल्डर असेल तर त्याच्या अकाउंटला हा ट्रान्सफर केला जातो.
हा तुमचा फायनल प्रॉफिट अँड लॉस असू शकतो. आय होप दोघं समजले असतील, ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस. जर तुम्हाला याच्यात काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करू शकतात. तसेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सगळ्यात आधी सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे येणारे नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळतील. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.